नमस्कार मंडळी. आज आपण कोथिंबीरमध्ये तांदळाचं पीठ टाकून एकदम खमंग कुरकुरीत तोंडाला चव येईल असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर पहिल्यांदा छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्यासुद्धा मी इथे थोड्याफार घेतल्या आहेत. निबर असतील तर घेऊ नका. इथे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ही आपल्याला एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गावरान कोथिंबीर मिळत असेल तर ती घ्या, त्याची चव आणखीनच छान लागते. तर इथे एकदम बारीक बारीक अशा पद्धतीने कोथिंबीर कट करून घेतली आहे. आता ही कट केलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे. आणि नंतर आता याच्यामध्ये अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे. म्हणजे होणारा पदार्थ एकदम कुरकुरीत होतो. तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं. नंतर 1 वाटी भरून एवढं याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आणि आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्याआधी एक वाटण आपल्याला बनवायचं आहे. तर हे साईडला ठेवून देऊया. आणि वाटणासाठी 2 हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची तिखट असल्यामुळे मी कमी वापरली आहे. नंतर 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे घातला आहे. पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे. आणि या कोथिंबीरीच्या मिश्रणामध्ये हे वाटण घालायचं आहे. नंतर आता याच्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी घालत याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आज आपण खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घाला आणि घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्या. नंतर हे पिठाचे आपल्याला 2 असे रोल बनवायचे आहेत. आणि चाळणीमध्ये हे कोथिंबीरीचे रोल वाफवून घ्यायचे आहेत. तरी ते पीठ छान व्यवस्थित असं मळून झालं आहे. अशा पद्धतीने 2 रोल इथे मी बनवून घेतले आहेत. किंवा ताटामध्ये हे मिश्रण थापून सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता, चाळणीमध्ये डायरेक्ट थापून. किंवा अशा पद्धतीने रोलसुद्धा बनवू शकता. चाळणीला तेल लावलं आहे आणि कढईमध्ये पाणी गरम झालं की त्याच्यावर तेल लावलेली चाळण ठेवायची. कोथिंबीरीच्या पिठाचे रोल ठेवायचे आणि झाकण ठेवून 15 मिनिटे वाफेवर हे स्टीम करून घ्यायचं आहे. नंतर चाकूने अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे. चाकू क्लीन निघत आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजलं आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर इथे हे आता थंड झालं आहे. अशा पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत. किंवा ताटामध्ये थापून सुद्धा तुम्ही चौकोनी वगैरे वड्या कट करून घेऊ शकता. सर्व वड्या इथे कट करून घेतल्या आहेत. या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवून नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. इथे मी पातळ पातळ वड्या केल्या आहेत त्यामुळे शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही. तर गॅसवरती एक तवा गरम केला आहे. त्याच्यावर 1-2 चमचे तेल घातलं आहे. आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत या कोथिंबीर वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. नंतर लागेल असं चमच्यानेच तेल याच्यावरती सोडायचं आहे. शॅलो फ्राय केल्यानंतर सुद्धा या वड्या अतिशय कुरकुरीत तयार होतात. डीप फ्राय करायची गरज नाही. छान रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी वड्या या भाजून घ्यायच्या आहेत. खायला अतिशय कुरकुरीत तयार होतात. आणि अशा बनवून तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा अशा पद्धतीने फ्राय करून घेऊ शकता. बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे. दोन्ही साईडनी छान कुरकुरीत अशा भाजून घेतलेल्या आहेत. एकदा अशा पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.